नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत अशा पद्धतीचा की कर या शब्दाचे खालीलपैकी अर्थ कोणते आहेत. तर हात, किरण, सोन, शासनाला द्यावायचा पैसा. 2 नंबरचा पर्याय आहे शासनाला द्यावायचा पैसा, संक्रांतीनंतरचा दिवस. तिसरा पर्याय आहे यापैकी नाही आणि चौथा आहे वरीलपैकी ए व बी. तर हा जो पर्याय आहे तो वरीलपैकी ए व बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. ज्याच्यामध्ये कर या शब्दाचे अर्थ खालीलपैकी हात, किरण, सोंड, शासनाला द्यावायचा पैसा आणि संक्रांती नंतरचा दिवस अशा पद्धतीचे अर्थ कर या शब्दाचे सांगता येतात. पुढील प्रश्न, योग्य जोड्या लावा. ज्याच्यामध्ये शब्द आणि त्याचे 2 अर्थ दिलेले आहेत त्याच्या योग्य जोड्या लावा. मुका म्हणजेच बोलताना येणारा आणि दुसरा म्हणजे चुंबन. तीर या शब्दाचा अर्थ नदीचा काठ किंवा बाण. काम या शब्दाचा अर्थ कार्य आणि कामिका. पयोधर या शब्दाचा अर्थ मेघ आणि वृक्षस्थळे. अंबर या शब्दाचा अर्थ आकाश आणि वस्त्र. अशा पद्धतीचा 1 नंबरचा पर्याय ए, अ, ब, क, ड, ई हा पर्याय समोरासमोर उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे, योग्य जोड्या लावा. ज्याच्यामध्ये अभिधा व्यंजना लक्षणा आणि अभिधामूलक व्यंजना अशा पद्धतीच्या शब्दशक्ती आणि त्याचा काही प्रकार या ठिकाणी दिले आहे आणि त्याची उदाहरणे आपल्याला योग्य जोड्या लावामध्ये दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये 1 सूर्य अस्तास गेला, चंद्र, सूर्य, वारा, झाड इत्यादी. दारावरून हत्ती गेला, मुका, तीर, काम असे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. सूर्य अस्तास गेला हे म्हणजे व्यंजनाचा त्या ठिकाणी वेगळे अर्थ. सूर्य अस्तास गेला म्हणजे मावळला अशा अर्थाने न घेता त्यानंतर ती जी काही क्रिया करायची आहे. एखादा चोर असेल तर तो चोरी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करेल. एखादा पुजारी असेल तर तो स्नानासाठी त्या ठिकाणी 6 वाजता जाईल. अशा पद्धतीचे वेगळे अर्थ म्हणजे व्यंजना. अभिधा म्हणजे जो की शब्द उच्चारल्याबरोबर जो अर्थ करतो ती म्हणजेच अभिधा शक्ती. चंद्र, सूर्य, वारा, झाड हे आपल्याला त्या ठिकाणी अर्थ लगेच लक्षात येतात. दारावरून हत्ती गेला तर दारावरून म्हणजे त्या ठिकाणी दारावरून जात नसतो तो घरासमोरून किंवा दारावरून न जाता तो दाराच्या समोरून जात असतो हे लक्षणा. आणि मुकातीर काम हे अभिधामूलक व्यंजनेमध्ये 2 अर्थ असलेले ते म्हणजे मुकातीर काम या पद्धतीचा अ, ब, क, ड हा 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बाकी सर्व पर्याय चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की टिंबटिंब यांच्या नाट्यशास्त्रापासून अभिनवगुप्ताच्या अभिनव भारतीपर्यंत पहा. नाट्यशास्त्र अभिनवगुप्तांचा अभिनव भारती पर्यंत, अभिनवगुप्तांच्या अभिनव भारतीपासून ते मम्मटाच्या काव्य प्रकाश या ग्रंथापर्यंत संस्कृत साहित्यशास्त्राची एक वैभवशाली परंपरा आहे. म्हणजे या ठिकाणी अभिनव भारती हा अभिनवगुप्ताचा ग्रंथ, त्यानंतर मम्मटाचा काव्य प्रकाश आणि नाट्यशास्त्र या ग्रंथाचा कर्ता म्हणजेच भरतमुनी आहे. आणि या संस्कृत साहित्यशास्त्राची एक वैभवशाली परंपरा या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. ही विधाने या ठिकाणी सत्य असल्याचे सांगता येतात आणि म्हणून भरतमुनी हा पर्याय बरोबर असून बाकीचे जे 3 पर्याय आहेत भाम, वामन किंवा दंडी हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. रससिद्धांत टिंबटिंब यांनी आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथात प्रथम मांडला. तर रससिद्धांत भरतमुनी यांनी आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथात प्रथम मांडलेला आहे. भाम, वामन किंवा दंडी हे पर्याय चुकीचे असून नाट्यशास्त्र हा ग्रंथामध्ये रससिद्धांताबाबत सखोल माहिती भरतमुनी यांनी किंवा चर्चा या ठिकाणी केलेली सांगता येते. पुढचा प्रश्न, नाट्याचा विचार करताना रससिद्धांत टिंबटिंब यांनी मांडलेला असला तरी पुढे काव्याच्या संदर्भातही या सिद्धांताचा विचार त्यांनी मांडलेला आहे. चित्र, शिल्प आणि संगीताचा विचारही रसकल्पनेच्या संदर्भात झाला. म्हणूनच भारतीय कला समीक्षेत रस हा असा क्रमाने मध्यवर्ती विचार ठरला. हा रससिद्धांत हा भरतमुनींनी मांडलेला आहे. नाट्याचा विचार करताना रससिद्धांत हा भरतमुनींनी त्या ठिकाणी मांडला. या संदर्भात वाक्य विधाने चुकीचे किंवा बरोबर अशा पद्धतीचे जरी प्रश्न आला तर सर्व विधाने बरोबर असल्याचं आपण या ठिकाणी सांगू शकतो.
बघा पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की भावा इति कस्मात की भवंती इति भावा की भवयांती इति भावा उच्यते वाक् अंग सत्व उपेंतान काव्यार्थान भावयंती इति भावा असा विचार नाट्यशास्त्रात टिंबटिंब यांनी मांडला. तर भरतमुनी यांनी वरील जी काही भाव आहेत ते भावाच्या संदर्भात वरील पद्धतीने विचार हा नाट्यशास्त्र या ग्रंथात मांडलेला आहे. भामन वामन किंवा कोंडक हे पर्याय चुकीचे आहेत. लोकधर्मी आणि नाट्यधर्मी असा भेद नाट्यशास्त्र या ग्रंथात कोणी केला तर भरतमुनी यांनी लोकधर्मी आणि नाट्यधर्मी असा भेद जो आहे तो नाट्यशास्त्र या ग्रंथात केलेला सांगता येतो. भाम वामन कुंतक हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या चॅनलवरील माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सामील व्हायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी मला कॉल करावा किंवा मेसेज टाकावा. जे विद्यार्थी अजूनही वस्तुनिष्ठ मराठी हे पुस्तक वापरत नसतील किंवा वाचण्यासाठी अजून घेतलेलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी नेट शेट किंवा पीठ परीक्षेत पास होण्यासाठी या पुस्तकाचा आवर्जून अभ्यास करावा. नक्की तुम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्त होईल. त्या संदर्भात काही आपल्या चॅनलवर व्हिडिओ हे आपण त्या ठिकाणी पाहिले तरी तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी येऊ शकतो हे मागील काही विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरून सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की विवाहानु व्यभिचारी संयोगातर रस निष्पत्ती हे रससूत्र टिंबटिंब यांनी केले आहे. तर भरतमुनी यांनी विवाहानु व्यभिचारी संयोगातर रस निष्पत्ती अशा पद्धतीचं रससूत्र रसाच्या संदर्भात केलेलं आहे. वामन भामा दंडी किंवा दंडी हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न, टिंबटिंब यांनी स्थायी भाव हा शब्द रससूत्रात वापरलेला नाही. तर भरतमुनी यांनी स्थायी भाव हा शब्द जो आहे तो रससूत्रात वापरलेला नाही. विभाव, अनुभव आणि संचारी भाव अशा पद्धतीत त्यांनी व्याख्या केलेली आहे. ते म्हणजे भरतमुनींनी. वामन भामा किंवा दंडी हे पर्याय चुकीचे आहेत. रती, हास, उत्साह, विस्मय, जुगुप्सा, भीती, क्रोध आणि करुणा हे 8 टिंब मांडले गेले. तर स्थायी भाव ते म्हणजेच रती, हास, उत्साह, विस्मय, जुगुप्सा, भीती, क्रोध आणि करुणा हे 8 स्थायी भाव या ठिकाणी मांडलेले आपल्याला सांगतात. व्यभिचारी, संचारी किंवा या ठिकाणी नुसते भाव अशा पद्धतीचे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. विभावानुभावाने प्रकट केलेले भाव ते नाट्यभाव. नाट्यभाव एकूण टिंबटिंब असल्याचे भरतमुनी सांगतात. तर एकूण नाट्यभाव हे 49 आहेत. विभावानु प्रकट केलेले भाव ते नाट्यभाव अशा पद्धतीची व्याख्या सुद्धा ते करतात. 48, 47 किंवा 46 हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. बघा, 8 स्थायी भाव, 8 सात्विक भाव आणि 33 व्यभिचारी भाव, संचारी भाव असे एकूण 49 भाव आहेत. 49 टिंबटिंब भाव आहेत ते म्हणजेच नाट्यभाव. तर इथे प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की 8 स्थायी भाव, 8 सात्विक भाव आणि 33 व्यभिचारी भाव किंवा संचारी भाव असे एकूण 49 नाट्यभाव आहेत. ही विधाने या ठिकाणी बरोबर आहे. संपूर्णतः बरोबर विधान म्हणजे त्या ठिकाणी 8 स्थायी भाव आहेत, 8 सात्विक भाव आहेत आणि 33 व्यभिचारी भाव ही संख्या ही आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. कधी कधी जोड्या लावामधून प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. अशा पद्धतीचे प्रश्न आले तर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता येईल. भाव, रसभाव किंवा स्थायी भाव हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न की टिंबटिंब यांनी व्यभिचारी भाव म्हणून 33 भावांची नोंद केली आहे. ह्या व्यभिचारी भावात 14 भाव हे शारीरिक अवस्थेशी निगडीत आहेत. बघा आता इथं 3 भाव हे ज्ञानात्मक मनोवस्थेशी निगडीत आहेत आणि उर्वरित 16 भाव हे भावनात्मक मनोअवस्था. म्हणजे या ठिकाणी व्यभिचारी भाव म्हणून 33 भावांची जरी नोंद केली असली तर या भावात 14 भाव हे शारीरिक अवस्थेशी निगडीत, 3 भाव हे ज्ञानात्मक आणि 16 जे भाव आहेत ते मनोअवस्थेशी निगडीत असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणजे भरतमुनींनी यांनी या व्यभिचारी भावाच्या संदर्भात ही विभागणी केलेली आहे. भामा, वामन किंवा कुंतक हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की मरण, व्याधी, ग्लानी, श्रम, आलस्य, निद्रा, स्वप्न, अपस्मार म्हणजे स्मृतीचा अभाव किंवा संज्ञालोप आणि उन्माद, वेदाची लहर अशा पद्धतीचे या संदर्भातील काही म्हणजे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणजे एकूण
भावाची जी मांडणी आहे त्याच्यामध्ये ते व्यभिचारी भाव आहेत, त्याच्यामध्ये ते शारीरिक भावांची कशा पद्धतीने मांडणी, ज्ञानात्मक भावामध्ये नेमकं कशा पद्धतीने मांडणी आणि उर्वरित 16 भावामध्ये कशा पद्धतीची मांडणी आहे, याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रांनो हे चॅनल शेअर करायला विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण बऱ्याच प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. परीक्षा जवळ आलेली आहे. आपण अभ्यास आता जास्तीचा गतीचा करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना JRF प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त सराव या चॅनलच्या माध्यमातून आपण करावा. या ठिकाणी मी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. धन्यवाद.